तुम्हाला सांगते, या रेसिपीसाठी इतक्या रिक्वेस्ट आल्या होत्या ना, फायनली ती जाऊन मी तुमच्यासोबत शेअर करते. वरून खरपूस आणि आतमधून असे क्रंची भाज्यांचा फ्लेवर, खूप मस्त अशी वेज पनीर फ्रँकी. एकदम सिंपल रेसिपी आहे. नाव जरी असं थोडं फॅन्सी वाटलं ना, रेसिपी एकदम सिंपल आहे. सविस्तर कृती सांगितलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ नीट बघितला ना, एकदाच काय तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे फ्रँकी रोज कराल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत लहान मोठे सगळ्यांना आवडणारी वेज फ्रँकी. खूप रिक्वेस्ट आल्या होत्या या रेसिपीसाठी. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण प्रत्येक रेसिपी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप बघत असतो. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. रोल करण्यासाठी आपण घेतलंय 2 कप गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, 3 ते 4 चमचे दूध आणि 1 चमचा तेल. सारणासाठी आपल्याला लागेल 1 मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 छोटा चमचा चिरलेलं आलं, थोडीशी हिरवी मिरची, 1 उभा पातळ कापलेला कांदा, 1 शिमला मिरची उभी पातळ चिरली आहे, अर्धी वाटी उभं पातळ कापलेलं गाजर, अर्धी वाटी पातळ कापलेला कोबी, अर्धी वाटी पनीरचे लांबट तुकडे. त्याचबरोबर आपल्याला लागेल 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, पाव चमचा काळी मिरी पूड आणि चवीपुरतं मीठ. दोन्हीचं साहित्य बघितलं कणकेसाठी आणि सारणासाठी. रेसिपीला सुरुवात करू. तर पहिली स्टेप, आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. तुम्ही आपलं नेहमीची चपाती जरी वापरली तरी पण चालेल, पण प्रॉपर फ्रँकी करायची तर या पद्धतीने तुम्ही कणिक तिंबून घ्या. 2 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, तेल घालायचंय 1 टेबलस्पून. हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी 2 चमचे तेल घालतेय. याला मिसळून घेऊया. आता यामध्ये मी थोडंसं दूध घालतेय, 3 ते 4 चमचे. दूध थोडंसं घालण्याचं कारण म्हणजे आपण हे रोल्स जास्त वेळ भाजतो बरोबर, तर ते चिवट होऊ नयेत म्हणून थोडंसं दूध घालायचं. दूध याच्यामध्ये मिसळलं, थोडं थोडं पाणी घालू आणि याला मध्यम सैलसर मळून घेऊ. खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप सैल ठेवायचं नाही. खरं तर व्हेज फ्रँकी म्हणजे भाजी पोळीचाच एक प्रकार आहे असं मला वाटतं. फक्त त्याला आपण पोळीमध्ये गुंडाळून थोडंसं क्रिस्पी करतो. म्हणजे मुलांना फसवण्याचा एक प्रकार. भाजी पोळीच द्यायची पण वेगळ्या पद्धतीने. तर याला असं मध्यम सैलसर मळून घेतलंय. थोडंसं तेल लावून घेऊया. तेल लावून घेतलं आणि यावर झाकून याला 5-10 मिनिटं भिजत ठेवू. तर आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण आपली दुसरी स्टेप म्हणजे याचं सारण कसं करायचं ते बघूया. त्यासाठी जरा मोठीच कढई घ्यायची, कारण आपण चायनीज भाज्या कशा अशा छान क्रिस्पी करतो तसंच आपल्याला हे क्रिस्पी भाज्यांचं सारण करायचं आहे. तर कढईमध्ये घेऊया 2 चमचे तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया बारीक चिरलेला लसूण, आलं, हिरवी मिरची. मोठ्या आचेवरच परतूया. लक्षात घ्या, आपल्याला आज मोठीच ठेवायची आहे म्हणजे भाज्यांचा क्रंच तसाच राहतो. तुम्ही जर गॅस कमी केला तर भाज्या मऊ शिजतात आणि त्याला पाणी सुटतं. लसूण, मिरची, आलं परतलं. आता घालूया कांदा. थोडासा कांदा मी वरून टाकण्यासाठी ठेवलाय. सोबतच घालू शिमला मिरची, गाजर आणि कोबी. तुम्ही बघाल तर मी सगळ्या भाज्या एकसारख्या चिरल्यात. सगळ्या चिरायच्या तर बारीक चिरा किंवा लांब पातळ चिरा. चवीपुरतं मीठ घालूया आणि गॅस मोठाच ठेवून याला 2 मिनिटं परतून घेऊया. जराही गॅस कमी करू नका, नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल. तर भाज्या आपण 2 मिनिटं हाय फ्लेमवर परतल्या. आता यामध्ये सगळे सॉस घालू. सोया सॉस, रेड चिली सॉस. हे सॉस तुम्हाला जसे तिखट गोड आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. टोमॅटो केचप आणि मिरपूड. गॅस मोठा आणि याला मिसळून घेऊ. भाज्या करताना फक्त 2च गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. भाज्या चिरताना सगळ्या एकसारख्या चिरा आणि परतत असताना मोठ्या आचेवर परता, म्हणजे सारण अगदी परफेक्ट होतं. सगळे सॉस आपण याच्यात छान मिक्स केले. आता यामध्ये सगळ्यात शेवटी घालूया पनीर. पनीर घालून अगदी हलक्या हाताने मिसळून घेऊया. पनीर याच्यामध्ये हलक्या हाताने मिसळलं. गॅस बंद करू. मी साहित्यात सांगितली नव्हती, पण वरून घालते मी थोडीशी कोथिंबीर. याला मिक्स करूया. तुम्ही हवं तर इथे कांद्याची पात वापरू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या इथे चालतील. गॅस बंद करूया आणि हे सारण गार करून घेऊ. तर जोपर्यंत सारण गार होतोय तोवर वेळ वाया घालवायचा नाही. लगेच आपण याच्या रोलसाठीच्या पोळ्या करून घेऊ. तर कणिक पण आपली 5-10 मिनिटं चांगली भिजली आहे. कणकेला थोडंसं एकसारखं करून घेऊया.
आणि आता आपण रोल करणार आहोत, तर खूप मोठ्या पोळ्या करायच्या नाहीत. आपली नेहमी चपाती करतो ना त्यापेक्षा थोड्या छोट्याच करायच्या. एक 3-4 पोळ्यांचे मी पेढे काढून घेते. ते बघा एक 4 उंडे मी करून घेतलेले आहेत. आपण याला लाटूया. तर अगदी आपण आपली चपाती कशी लाटतो तसंच लाटायचं आहे, पण चपातीला आपण घडी देतो तसं याला घडी करण्याची गरज नाही आहे. आणि खूप पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाड ठेवायचं. सगळीकडनं एकसारखी पोळी लाटून घेऊ. आणि हे बघा पोळी लाटून घेतलेली आहे, चपातीसारखीच जाड ठेवली आहे, खूप पातळ करायची नाही. आणि अशाच मी 4 पोळ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण चपाती भाजायची आहे, त्यासाठी तवा गरम करत ठेवला आहे. आपली नेहमीची चपाती भाजतो तशीच भाजायची, फक्त एका बाजूने ती पूर्ण भाजून घ्यायची, एक बाजू हलकीशी कच्ची ठेवायची. उलटून घेऊया आणि थोडंसं तेल लावत लावत आपण ही पोळी भाजून घेऊ. तेल लावल्यामुळं काय होतं, हे रोल्स थोडेसे मऊ होतात, म्हणजे पोळ्या मऊ होतात थोड्या, आणि त्यामुळं मग आपल्याला रोल करायला सोपं पडतं. थोडं थोडं तेल लावू आणि याला भाजून घेऊ. तर आपण ही बाजू संपूर्ण भाजून घेऊया. तर हे बघा या बाजूने आपण पोळी पूर्ण भाजली, इकडून हलकीशी कच्ची ठेवली आहे. याला असं एखाद्या जाळीवर काढून घेऊया, म्हणजे ही ओली होणार नाही. आणि बाकीच्या सगळ्या पोळ्या आपण अशाच भाजून घेऊ. आणि हे घ्या, माझ्या 4 पोळ्या लाटून झालेल्या आहेत. एकीकडून चांगल्या भाजल्या, दुसरीकडनं थोड्या कच्च्या ठेवल्या. आता आपण याचे रोल कसे भरायचे ते बघूया. तर आता आपण काय करायचं, जी कच्ची बाजू आहे ती खाली करायची आणि जी भाजलेली बाजू आहे तिच्यावर आपल्याला सारण भरायचं. तर मी काय करते, थोडंसं आधी बटर लावून घेते या पोळीला, किंवा तुम्ही तूप लावलं तरी चालेल. तर यावर आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे. असं थोडंसं लांबट ठेवायचं. थोडासा कच्चा कांदा मी घालते वरून, थोडी कोथिंबीर. तुमच्या मुलांना कच्चा कांदा नाही आवडत तर नाही घातला तरी चालेल, किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडासा कोबी पण थोडा कच्चा घातला तरी चालेल. आता आपण काय करूया, याला खालून एकदा फोल्ड करायचं, इकडून फोल्ड करायचं आणि वरून फोल्ड करायचं, आणि आपला हा रोल तयार झाला. असेच एक 2-3 रोल करूया आणि मग एकत्रितपणे भाजायला घेऊ. आणि हे घ्या, आपण रोल तयार करून घेतलेले आहेत. आता याला भाजायचे. त्यासाठी परत आपण ज्याच्यावर पोळ्या केल्या तोच तवा मी तापायला ठेवला आहे, आणि याला मी बटर लावून भाजून घेणार आहे. तर थोडंसं बटर आपण आधीच लावून घेऊया. आणि हे रोल आपल्याला खरपूस भाजायचे आहेत बरं का. आता रोल जेव्हा आपण भाजायला सोडतो त्यावेळी ना, जी दुमडलेली बाजू असते ना ती खाली करायची, म्हणजे याला व्यवस्थित आकार येतो आणि हे व्यवस्थित धरून खाता येतं. अगदी टूथपिक लावण्याची सुद्धा गरज पडत नाही, किंवा बटर पेपर पण लावण्याची गरज पडत नाही. जरी डब्यामध्ये दिलं ना तरी पण हे असेच इंटॅक्ट राहतात. आता 2 रोल मी एका वेळी टाकले. गॅस कमी करूया. एका बाजूने याला मंद आचेवर मिनिटभरासाठी भाजून घेऊ. छान खरपूस करायचं. हे बघा मिनिटभर आपण याला एका बाजूने भाजलं. आता वरून मी थोडंसं बटर लावून घेते, म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही लावू शकता. आणि याला आपण उलटून घेऊया. हे बघा झालेत ना एकदम मस्त खरपूस. आणि दुसरी बाजू पण अशीच मस्त मंद आचेवर भाजून घेऊ. दोन्ही बाजूने रोल मस्त खरपूस असे भाजले गेलेले आहेत. काढून घेऊया. आणि उरलेले दोन्ही रोल्स असेच करून घेऊ. तर आपण जे भाजीचं प्रमाण घेतलं होतं की नाही, तर त्याच्यामध्ये बरोबर 4 ते 5 रोल्स तयार होतात. आणि कणिक थोडी शिल्लक राहिली, पण आपण कणिक अगदी नॉर्मलच भिजवलेली आहे, त्यामुळे याच्या तुम्ही पोळ्या, फुलके तुम्हाला जे हवं ते करू शकता. त्याच्यासाठी ती उरलेली कणिक वापरू शकता. आणखी तुमच्याकडे समजा आता तुम्हाला रोल करायचा आहे आणि ऑलरेडी पोळ्या शिल्लक आहेत, त्यापासून तुम्ही हे रोल केले तरी पण चालतील. गरज नाही आहे की तुम्हाला अशा वेगळ्या पोळ्या करून घेऊन मगच रोल करायचे. तर मुलांना कधी डब्यामध्ये काही वेगळं द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही स्टफिंग करून करू शकता. इथं मी या भाज्या वापरल्या. तुम्हाला जर मशरूम्स तुमच्या मुलांना आवडतात तर याच्यामध्ये मशरूम वापरू शकता, फरसबीचा वापर करू शकता, आणखी फ्लॉवर असा किसून वगैरे वापरला. तुम्ही भाज्यांमध्ये पाहिजे ते याच्यामध्ये ॲड करून व्हेरिएशन्स करू शकता. तुम्हाला हे नॉनव्हेजमध्ये करायचं असेल, समजा चिकन फ्रँकी रोल्स करायचे असतील तर मला सांगा, त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. इवन तुम्ही अंड्याचा वापर करून सुद्धा हे फ्रँकी करू शकता. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.